माझी जी मोठी माऊ आहे त्यांनी घेतलं आहे एक नवं घर, त्याच्या पूजेसाठी आम्ही चाललो तिथं. आम्हाला लवकर निघायला पाहिजे, पण आम्हाला जरा थोडं वेळ झाले. मम्मीने बोललं की चालतंय, वेळ झालं पण पोचू आपण. बघू की आपल्याला किती वेळ होतो. तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिथं. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die. Shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. ते सगळं रशिया चायनाचं ते सेमीकंडक्टर वरती काम करतात. ते कुठली कंपनी म्हणली? इलेक्ट्रॉनिक्स. तर आता आम्ही पोचलो तिथं आणि आम्ही आता बसलो जेवायला. जेवण पण एकदम भारी येतं. तर मला नंतर कळलं की पूजा झालेली आहे, त्याच्यामुळं जरा आम्ही टेन्शनमध्ये. पहिलं तर काय झालं तर आम्ही घराची इथं गेलो आणि दरवाजावर गेलो. बेल वाजवली, कोणी रिस्पॉन्स नाही दिला. वापस वाजवली, कोणच नाही आलं. मग जाऊन आम्ही माऊला कॉल केला आणि माऊने बोललं की घरपूजा झालेली आहे, खाली सगळे. मग आम्ही खाली गेलो आणि मग जेवलो. जर तुम्हाला हे घर आवडलं तर मला कमेंट्समध्ये नाईस लिहून काढा. हे होती घरपूजा. हे आम्ही काय फोटो काढलेले तिथले, त्याच्यामुळं हे तुम्ही बघा आणि कसं वाटलं ते आम्हाला सांगा. पूजेसाठी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची मूर्ती आणि फोटो असे लावलेले होते पूजेसाठी. तर आता मी तुम्हाला या घराची टूर लवकरच दाखवेल, एकदम म्हणजे शॉर्ट्समध्ये. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते बघू शकता. लवकर म्हणजे एवढं पण लवकर नाही, मला 4-5 दिवसांचा वेळ लागेल तिथून व्हिडिओ काढायला. ते तुम्हाला शॉर्ट्समध्ये दिसेल. मी माझा पहिला मिनी ब्लॉग असणार. हे काय बोलता यायला मला माहीत नाही, पण तुम्हाला माहिती असेल तर हे गिफ्ट देतं एवढं मला माहिती आहे. हे माझी आई आणि माझा फोटो. हे परी खेळत होती तिथल्या गार्डनमध्ये. हे बघा, ये मम्मा. ती चालायचं आता शिकली आहे. पहिलं 1 वर्षाची होती तेव्हा ती नव्हती पाहत, पण आता ती परफेक्टली चालू पाहती. हे बघा कशी चालती. तिला पहिलं गार्डनमध्ये पण चालवलं होतं आणि आता खाली उतरल्यावर पण चालवलं. आणि हे आहे त्या सोसायटीचं नाव. आणि तुम्हाला एक वस्तू दाखवतो. माझी 3 दीदी आहे. एक दीदी डॉक्टर आहे, दुसरी दीदी डेंटिस्ट आहे आणि तिसरी दीदी इंजिनियर आहे. हे आहे आमचे जेवढे पण लोक आले ते घरपूजेला ते सगळ्यांचे फोटो. आणि हे आमच्याकडून माझ्या माऊला म्हणजे माऊ आणि काकाला गिफ्ट. हे आहे आता हे माऊ आणि काका काय तर करताय, मला पण नाही माहिती काय करत होते. आणि ही जी दीदी आहे व्हाईट ड्रेसवरती ती होती, ते इंजिनियर होते.
हे बुद्धांची मूर्ती. ही मूर्ती खूप अशी छान वाटत होती सगळ्यांना, मला तर वाटत होती. आणि हे आहे त्यातलं वातावरण. सकाळचं तर नाही आहे, तुम्हाला जर वाटलं असेल हे सकाळचं आहे तर सकाळचं नाही आहे. हे होतं 5 वाजताचं वातावरण. वाटतच नव्हतं की तिथं दुपार संध्याकाळ म्हणजे अशी मस्त थंडी वाटत होती. वाटत होतं की आता सकाळच आहे. तिथं डोंगर होते, अजून असं थंड वातावरण होतं, खूप चांगलं असं क्लायमेट होतं. आणि तिथं मोर पण होते. आम्ही जेव्हा जात होतो म्हणजे मावशी इथं जात होतो तेव्हा असं मोरांची पण आवाज येत होती. तर हे टूर तुम्हाला कशी वाटली मला सांगा. जर तुम्हाला जरासं पण आवडलं असेल माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जे पण नवे ते सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त बघा. बाय.